जय महाराष्ट्र, जय संविधान. माझं नाव आकाश दशरथ गिरे. तर आपण आज पंचायत दिवसांत तलाठी भरती कशी करायची त्याचं आपण मार्गदर्शन घेणार आहे. तर आपण आज सिलेबस आणि कोणती स्ट्रॅटर्जी वापरून आपल्याला अभ्यास करायचा याबद्दल पूर्ण मार्गदर्शन घेणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण आपल्याला जे किती विषय आहेत ते जाणून घेऊ. त्यापैकी आपल्याला मराठी, इंग्लिश, मॅथ आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित हे 4 विषय राहणार आहे. मराठीमध्ये आपल्याला काय काय असणार आहे? व्याकरण, सवनार्थी शब्द, विरुद्ध शब्द आणि वाक्यप्रचार. इंग्लिशमध्ये सेम येणार आहे, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि अँटोनिम आणि सिनोनिम. आणि रीडिंग हे पॅसेज. त्याच्यानंतर येणार आहे जनरल नॉलेजमध्ये महाराष्ट्राचं GK येणार आहे. त्यानंतर भारताचे संविधान आणि इतिहास, भूगोल. त्याच्यानंतर मॅथमध्ये येणार आहे पर्सेंटेज, रेशो, प्रॉफिट लॉस आणि टाईम अँड वर्क. त्याच्यानंतर येणार आहे रिझनिंगमध्ये ॲनलॉगी, सिरीज, डिकोडिंग, कोडिंग आणि ब्लड रिलेशन. आणि ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध. तर हे झालं आपला सिलेबस सध्या. तर आपण दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजता टाईप टेबल तयार करू. सकाळी 6 ते 8 मॅथ घ्यायचं. त्यानंतर 8:30 अर्धा घंटा ब्रेक घ्यायचा. दिमागाला थोडं शांत करायचं अर्धा घंटा. त्यानंतर 8:30 ते 10:30 मराठी घ्यायचं. त्यानंतर डबल अर्धा घंटा रेस्ट घ्यायचा. त्यानंतर 11 ते 12 12:30पर्यंत डबल इंग्लिश घ्यायचं. मस्त आरामसे एक झोप काढायची. त्याच्यानंतर 2 घंटे जेवण करून झोपायचं. 2 वाजता वापस बसायचं. 2 ते 4 GK घ्यायचं. त्यानंतर अर्धा घंटा वापस रेस्ट द्यायचं दिमागाला. आपण जेव्हा अभ्यास करेल अर्धा घंटा आपला दिमाग शांत ठेवायचा आणि आपण काय वाचलं, काय काय आत्तापर्यंत लिहिलं ते पूर्ण रीडिंग दिमागात विचार करायचा की आपण काय वाचलं, म्हणजे आपलं रिकॉल होत चालते. 4:30 ते 6पर्यंत रिझनिंग घ्यायचं. डबल अर्धा घंट्याचा 1 घंटा ब्रेक घ्यायचा. दिमागाला शांत करायचं. आपण जरा संध्याकाळ होते आपलं इंजन स्लो काम करतं एवढं ध्यानात ठेवा. जेवढं सकाळी इंजन आपलं फास्ट काम करेल तेवढं संध्याकाळी करू शकत नाही. 7 ते 8:30पर्यंत मस्त MCQची प्रॅक्टिस करायची. जेवढं वाचलं तेवढं रिव्हिज करायचं. काय झालं, आपण काय केलं दिवसभर याचं आठवण करायची. ते झालं आपल्या दिवसाचं टाईम टेबल. आता आपण पुस्तक कोणते रिकमेंड केले पाहिजे, तर मराठीसाठी बाळासाहेब शिंदे किंवा लक्ष मराठी. मॅथ आणि रिझनिंगसाठी राजेश वर्मा सरांचं पुस्तक. नंतर GK साठी काय एक लुसेंट आहे. लुसेंट मस्त आहे पुस्तक ग्रामरसाठी, आपल्या जनरल नॉलेजसाठी सॉरी. आणि महाराष्ट्राचं वार्षिकी. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी SP बक्षी, ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश हे बेस्ट आहे. आता काही राहिलं का यामध्ये, तुम्ही राहिलं असेल तर कमेंट करा. आणि मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकेल डबल. तुम्हाला काही वाटलंच तर मी कमेंट सगळं रीड करतो. आपल्याकडे जास्त सबस्क्रायबर नाही, काही नाही, त्याचा विषय नाही. तुम्ही डायरेक्ट मला पिन कमेंट करा. मी तुमचं पूर्ण योग्य मार्गदर्शन करेन. तुम्हाला काही जर वाटलं असं की आपल्याला या गोष्टीत इश्यू येत आहे, काही आपल्याला जमत नाही आहे, तेव्हा मला कॉल करा. मी तुम्हाला 100% मार्गदर्शन करेन. आता आपला व्हिडिओ संपायला पहिले तुम्हाला शायरी समजून मोटिवेशन करेल. किरदार बदलते हैं मौसम के साथ, किरदार बदलते हैं मौसम के साथ, असली शख्सियत तो उसकी आंधियां बयां करती. याचं मिनिंग खूप डीप आहे भावा, ते समजून घे. मेहनत कर. 45, 50, 60 दिवस राहिलेले आपल्या तलाठी भरतीसाठी. जीव तोड मेहनत कर, हमखास यश भेटेल. या पद्धतीने अभ्यास करतो. जय श्री महाराज. आता भेटूया एका नव्या व्हिडिओ पुढच्या याला. तोपर्यंत काय थोडंफार चुकीचं काय बोललं असेल तर क्षमा माफ द्या मला. तुमचा लहान भाऊ समजून क्षमा करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. जय महाराष्ट्र, जय संविधान.